त्याप्रमाणे या दोन्ही पक्षाचे आणि आघाडीचे नेते आज तुमच्यासमोर आपली भूमिका मांडण्यासाठी उपस्थित आहेत. समरजितसिंह घाटगे यांनी जो आता आपली भूमिका मांडताना आपण कशासाठी एकत्र येतोय, आपला उद्देश काय याची माहिती दिली आणि ती कोणत्या परिस्थितीमध्ये ही युती झाली त्याची त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काल मी आणि त्यांनी सुद्धा काही प्रसार माध्यमामध्ये आम्ही काही भूमिका मांडली होती. त्यामध्ये अचानकपणे झालेली युती कदाचित कार्यकर्त्यांना न विचारता केल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये गैरसमज होऊ नयेत याबद्दलची दिलगिरी आम्ही दोघांनी व्यक्त केलेली होती. विशेषतः आमचे मित्र माजी आमदार संजयभाऊ घाटगे जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे घटक आहेत त्यांच्याही बाबत मी काल माझी भूमिका विशद केलेली आहे. आणि आज याचा उल्लेख समरजितसिंह घाटगे यांनी केला की कागल आणि कागल तालुक्याच्या विकासासाठी आपण संघर्ष सोडून हातात हात घालून काम करायचं ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे. वरिष्ठ पातळीवर जी चर्चा झाली त्याचंही आपल्यासमोर त्यांनी निवेदन केलेलं आहे. आणि आता ही आघाडी झालेली आहे. आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की या निवडणुकीमध्ये चांगलं आणि जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल. ज्यांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते त्यांना आम्ही कशा पद्धतीनं त्यांचं आम्ही समाधान करू. त्यांना आघाडी झाली की काही लोकांच्यावर अन्याय होणार, ते अन्याय कसे दूर होतील. आणि आपण 4.5 वर्षामध्ये वास्तविक निवडणुकाच नव्हत्या, कोणीही नगरसेवक नव्हता, तरी सुद्धा आपल्या कार्यकर्त्याला जपण्याचं काम मी असेल किंवा समरजितसिंह घाटगे यांनी केलेलं आहे. या भविष्याच्या काळामध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी या आघाडी आणि पक्षासाठी पाठिंबा दिलेला आहे आणि उमेदवारी आपली परत घेतलेली आहे त्यांचा योग्य तो सन्मान राखणं, त्यांचं जे योग्य ते काम करणं आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम आम्ही दोघंही करू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आणि आता आम्ही एकत्र आलेलो आहे एकत्र राहण्यासाठी आणि भविष्यामध्ये या तालुक्यातील या जिल्ह्यातील मी समरजितसिंह घाटगे आणि माजी आमदार संजयभाऊ घाटगे हे तिघेही आता युतीचे आम्ही घटक आहोत. अजून ते शाहू आघाडी आहे त्यांची, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी वर्णन केलं मला वाटतं ते युतीतले घटकच झालेले आहेत. आणि म्हणून आपण विकासासाठी चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू. आज माजी खासदार संजय मंडिक यांची काहीतरी पत्रकार परिषद मी बघितली, त्याबद्दल आपण विचारणारच आहात. तर त्यापूर्वीच आपलं सगळ्यांना सांगणं माझं महत्त्वाचं काम आहे की ज्या पद्धतीने त्यांनी आपली भूमिका विशद केली वास्तविक एवढं अस्वस्थ होण्याची आवश्यकता नव्हती. कारण मुरगुडमध्ये आम्ही एकत्र येणं शक्य नव्हतं. कागल शहरामध्ये त्यांचा कधीच जास्त सहभाग नव्हता. आणि म्हणून लोकसभेमध्ये आम्ही दोघांनी विरोधी काम केलं असं त्यांनी जे केलं ते वास्तविक आमच्यावर अन्याय करणार आहे. आम्ही परमेश्वर यांना साक्षी आहे. ज्या पद्धतीने आम्ही काम केलं ते जर नसतं तर इतकं मताधिक्य कागल तालुक्यामध्ये मिळालं असतं. आता ते अस्वस्थ तर काय बोलताय तिकडं आम्ही काय फार लक्ष देणार नाही. आणि दुसरी भूमिका त्यांनी मांडली की मुश्रीफांत हयात आमदार हयात आहे, सत्तेवर हयात आहे, यासाठी प्रत्येक पायरी ते बोलतात असं काहीतरी त्यांनी सांगितलं. आणि त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो, शामळा विभाजी पाटील मंडलिक साहेबांची अनेक वर्ष संघर्ष झाला, ते एकत्र आले. राजेसाहेब आणि मंडलिक साहेबांची सुद्धा अनेक वर्ष संघर्ष झाला, ते सुद्धा एकत्र आले. मी आणि संजय बाबांचा संघर्ष झाला, ते आम्ही एकत्र आलो. आणि आज आणि मी समरजितसिंह घाटगे एकत्र येतो. वास्तविक हे कागल तालुक्याला नवीन नाही आणि सातत्याने एकमेकांच्या विरोधी शत्रुत्व करणं, द्वेष करणं
आणि सातत्याने कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष घडवणं हे कागल तालुक्या नेतेमंडळात कधी मान्य नाही. काही निवडणुकांमध्ये मतभेद होतात, परंतु मतभेद जरी झाले तरी सुद्धा ते त्या निवडणुकीपुरते आपण ठेवले पाहिजे आणि तालुक्याच्या आणि आपल्या जनतेसाठी एकत्र येणं, त्यांच्या कल्याणासाठी एकत्र येणं ही भूमिका अनेक नेते मंडळींच्याकडून आपण घेत आलेलो आहोत. इतिहासाची आज पुनरावृत्ती होते. आज आपल्या कागल नगरपालिकेचे उमेदवार सभापती सविता ताई प्रताप माने, मुरगुडच्या नगराध्यक्ष उमेदवार सभापती जमाल रमेनी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज दोन्ही नगरपालिकेचे जे नगरसेवक आहेत ही छाननी करून आज पात्र होऊन आलेले आहेत. त्यांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि प्रचंड मताधिक्याने त्यांना निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी जीवाचं रान करू, हाडाची काढून रक्ताचं पाणी करू असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि पत्रकार बंधूंना मनापासून धन्यवाद देतो की इतक्या मोठ्या प्रमाणात आपण आमची पत्रकार परिषद उपस्थित झाला आणि आमच्या भावना राज्यभर पोहोचवण्यासाठी आपण जे कष्ट केले त्याबद्दल आपले सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. मान्यवर आलेले आमचे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि पोर्टलचे आमचे सर्व सहकारी आणि आलेले सर्व गटाचे आमचे कार्यकर्ते, मला वाटतं मुश्रीफ साहेब आणि आम्ही एकामेकाविरुद्ध बरेच प्रेस कॉन्फरन्स घेतले आहेत, पण आता पहिल्यांदाच आम्ही दोघं एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेतोय. हे जरा मीडियाला म्हणजे नवीन गोष्ट झाली असेल, पण जसं मीडियामध्ये कव्हर झालेलं आहे की एक वरिष्ठ पातळीवर साहेबांची आणि माझी ही भेट झाली, असं काय एक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे की आम्ही काय 2 महिन्यापासून काही बैठका घेत होतो, असं काही विषय नसून वरिष्ठ पातळीवर ही एक मीटिंग झाली आणि खरं म्हटलं तर फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेच्या आधीच ही मीटिंग झाली आणि त्याच्यामुळं आम्ही दोघंही कार्यकर्त्यांना माफी मागतो की आम्ही एकदमच ह्या गोष्टी काही आपल्यापर्यंत सांगू शकलो नाही. पण एक आहे की एक कॉमन हेतूने आम्ही सगळी इथे एकत्र आलो. बऱ्याच वेळा मला असं वाटतं की राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीची एक वेळ यायला लागते आणि ती आता योग्य वेळ आलेली आहे. कागल विधानसभा मतदारसंघ असेल, नगरपालिका असेल, मुरगुड नगरपालिका असेल, यासाठी या नगरपालिकेमध्ये चांगला कारभार होण्यासाठी आणि कागल मुरगुड या परिसराच्या लोकांच्या विकासासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आणि त्यासाठी खरं म्हटलं तर या गोष्टीची पहल घेतल्याबद्दल मी मला मुश्रीफ साहेबांचा आभार व्यक्त करायचा आहे आणि त्यासाठी येत्या काळामध्ये एक चांगला विजन डॉक्युमेंट घेऊन आपण ह्या नगरपालिकेत दोन्ही नगरपालिकेला सामोरं जातोय. मुरगुडमध्ये रणजितदादा असतील, आपले उमेदवार राजस्थान जमादार असतील, भैया माने असतील, या सगळ्यांना घेऊन आपल्याला उद्या एकत्र काम करायचं आहे आणि या निमित्ताने मी एवढंच सांगतो की कार्यकर्त्यांना पण एक बळ द्यायची आपल्याला संधी मिळते आणि येत्या काळामध्ये एक चांगला कारभार आपण कसं करू शकू. आज व्यासपीठावर आपण बघितलं तर ह्या दोन्ही नगरपालिकेच्या इतिहासामध्ये सत्तेमध्ये असलेली लोक दादा इथं आहेतच. मी म्हणजे कागलबद्दल इथं विचार केला तर ह्या 2 गटांनी सगळ्या सत्ता इतिहासामध्ये घेतलेल्या आहेत. तो अनुभव आहे. जे वरिष्ठ पातळीवर मीटिंग झाली, एक प्रस्ताव असा होता की जी ताकद आम्ही एकामेकाविरुद्ध घालायला लागलोय ती या मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही करू शकलो, तर मला असं वाटतं की त्याचा चांगला उपयोग होईल. आणि एक सगळ्यात महत्त्वाची बाब की ह्या एकत्र येण्यामुळं कुठल्याही कार्यकर्त्यांची काही गैरसोय होणार नाही. सगळ्यांना आपण न्याय देऊ आणि जो काय प्रामुख्याने कागल नगरपालिकेचा फॉर्म्युला ठरला तो वरिष्ठ पातळीवर ठरलेला आहे. कार्यकर्त्यांनाही या निमित्ताने मला सांगायचं आहे आणि दोन्ही कागलच्या बाबतीत दोन्ही नेत्यांनी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी त्यांनी हट्ट धरला, मीही हट्ट धरला, पण एक फॉर्म्युला जो ठरला होता त्याप्रमाणे आपण एकत्र आलोय. कधी मुरगुडमध्ये पण दादा असतील,
आणि आपले उमेदवार असतील, ह्या सगळ्यांनी आता त्या फॉर्म्युलाप्रमाणे आपण काम करतोय. आणि मला खात्री आहे की येत्या काळामध्ये फार वैयक्तिक कुठल्याही टीका टिप्पणीमध्ये न पडता आपण या दोन्ही नगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करू. आणि कागदच्या बाबतीत बोललं तर ह्याच्या आधी या युत्या झालेल्या आहेत. 2011 ते 2016 मुश्रीफ साहेबांची आणि आमची युती होतीच. आणि तेव्हाही आपण जो कारभार केला तो लोकांसमोर आहेच. आणि त्यामुळं मला असं वाटतं की या गोष्टीकडे बघून आपण पुढे गेलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब की आमच्या दोघांमध्ये कोऑर्डिनेशन स्ट्रॉंग आहे. काही कार्यकर्त्यांचे बरेच मतभेद झाले, ते काळांतरामध्ये आम्ही सोडवू. पण कागदसाठी मला असं वाटतं की विकासाच्या मुद्द्यावर काम करण्यासाठी व्यासपीठावर आपण सगळे जे बघतो हे काय सत्तेसाठी युती नाही आहे. ही युती कागदसाठी आहे. आणि मला खात्री आहे की त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही दोघांनी जे पावलं घेतलेली आहेत त्याचं मला मत आहे की एक चांगलं एक उज्ज्वल भविष्य आपण कागदसाठी करू शकू. सत्तेमधला सगळा उपयोग आपण ह्या मतदारसंघासाठी करू शकू. आणि या निमित्ताने वरिष्ठ पातळीवर ठरलं की जो संघर्ष आहे तो आपण मिटवू शकू. त्याच्यामध्ये सगळ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. साहेबांनी काही पावलं पुढे घेतली, मी काही पावलं पुढे घेतली. आणि ती जी मीटिंग झाली फार म्हणजे प्रॉपर मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये हे निर्णय झाले. आणि त्याच्यामुळं फार कोणाला ब्रीफ करायला संधी मिळाली नाही. आणि त्यासाठी आपल्यासमोर हे आम्ही आज हे बोलतोय. आणि आपल्या या निमित्ताने सगळ्यांना म्हणतो की आता आपण कामाला लागू. आणि मला खात्री आहे की विकासाचं मॉडेल आपण घेऊन गेलो आणि त्या अदृश्य शक्तीचा आशीर्वाद राहिला तर ही युती बऱ्याच वेळ टिकेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू. आणि आपण सगळे आला त्यासाठी आपल्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. मी माननीय मुश्रीफ साहेबांना विनंती करतो की त्यांनी मीडियाला संबोधित करा.